शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाल्याचा घरचा आहेर भास्कर जाधव यांनी दिला। निवडणूक काळातल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली आणि यावेळी भास्कर जाधव यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करण्याची हिंमत नसल्याचं भास्कर जाधव म्हणाले। तसंच शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा असं देखील जाधव म्हणाले। तर भास्कर जाधव नेमकं काय काय म्हणाले पाहूयात। ज्यांनी गाव सांभाळायचं त्या निवडणुकीमध्ये ते रुसू नये, रागवू नये म्हणून त्यांना सांभाळायची वेळ येते। बरोबर आहे संजय राव, तुम्हाला काय अनुभव आहे तुमचा? असाच आहे ना? गावातला सरपंच आहे त्याचा वगमान काढा, जिल्हा परिषद सदस्य आहे त्याचा वगमान काढा, पंचायत समिती सदस्य, वगमान म्हणजे समजतंय ना तुम्हाला का नाही समजत आहे? त्याचा काढा, शाखा प्रमुखाचा काढा, हा उल्पा उल्पा, हे असे सगळे गिरोबा बसलेले आहेत। उल्पा काय चाललंय काय? पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाहीये, आम्ही काय करतोय। मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय हेही त्याला माहिती आहे, याची जाणीव ठेवावी। आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील। न आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली, वेदना होता हे बोलताना। दरम्यान आम्ही भास्कर जाधव यांच्याशी बोलू अशी सावध भूमिका संजय राऊतांनी मांडली। राजकारणाचा अनुभव दांडगा आहे, आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू। पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही। शिवसेना ही शिवसेनाच राहणार आहे, ती किती जरी आघाडीमध्ये जाऊ किंवा युतीमध्ये जाऊ हे त्यांच्यामध्ये कधी समरस होणारच नाही आहे। पण भास्कररावांचा एक स्वभाव स्पष्ट आहे, त्यांच्या मनामध्ये काही दूषित हेतू ठेवून ते कधी बोलत नसतात आणि आम्ही सुद्धा तेवढ्याच खेळीमेळीने त्यांचे बोलणं घेत असतो।